third one, right dose. Okay. इंजेक्शन हिपॅरिन सगळ्यांनी पाहिलं कशामध्ये येतं? एमजी मध्ये येतं, एमसीजी मध्ये येतं की आययू मध्ये येतं? आययू मध्ये. ओके. बऱ्याच पेशंटला तशी ऑर्डर असते की किती द्यायचं, 1 आययू द्यायचं, 2 आययू द्यायचं, म्हणजे ॲज पर पेशंट डिसीज कंडिशन आणि ॲज पर कन्सल्टंट ऑर्डर आपण ते फॉलो करतो. जर हिपॅरिनची मला ऍक्शनच माहित नाहीये, द्यायचंय, धरलं, 2 द्यायचं, 3 झालं, जाऊ द्यायला काय होतं त्याला? 2 मध्ये 1 तर वाढले. हे कधी घडेल जेव्हा तुम्हाला त्याचा अवेअरनेसच नाही हे कशासाठी यूज करतात आणि बाकीचे आपल्याला एक छोटं पॉइंट काढत थोडं काढतात. कशाला एवढा वेळ घालत? तुम्ही टाकणार हे कशासाठी? आपल्याला त्याचं नॉलेज पाहिजे, त्याचं इम्पॉर्टन्स काय, पेशंटला जास्त डोस दिलं तर काय होऊ शकतं. आता एक एक्झाम्पल ओपीडी रेस्ट जरी म्हटलं आपण, ओपीडी रेस्टला तर सगळ्या पेशंटला वॅक्सिन देतात देतात ना पिडियाट्रिक ओपीडीला. सर किती व्यवस्थित मोजून मापून व्यवस्थित त्याचं प्रिपरेशन किती व्यवस्थित करतात. इव्हन पेशंटला वॅक्सिन दिल्यानंतर थोडा वेळ थांबवतात की बाबा काही रिॲक्शन येते का. ओके. त्यासाठी आपल्याला प्रत्येक मेडिसिनचं राईट डोस हा प्रॉपर जाणं गरजेचं. तुम्ही विचार करा, आता तुम्ही एज आहे आपलं 20, 30 व्हॉटएव्हर. सपोज कोमल ऍडमिट आहे, कोमलला द्यायचं आम्हाला मोनोसोप 2 ग्राम द्यायचं. आयडियली मोनोसोप 2 ग्रामची गरज आहे तुला आणि पुन्हा म्हटली नाही माझ्याकडे 250 mg चांगलं बॅलन्स, एक एक्स्ट्रा आजच्या दिवस कोमलला तेच दे, चालेल का? डोस जर प्रॉपर नसेल तर रिकवर होईल का? इंजेक्शन फ्लुवियर आपण टॅबलेट फ्लुवियर आपण काय करतो पेशंटला इथं आहे तोपर्यंत पण देतो, आफ्टर डिस्चार्ज पण 1 वीक घ्यायला लागतो. जर पेशंट म्हटलं सिस्टर त्याची कॅप्सूल आम्ही अर्धे खाली तर चालेल का? जर तुम्हाला आज उपवास आहे, संध्याकाळी तुम्हाला रोज 1 भाकरी लागते आणि तुम्हाला फक्त चक्करच भाकरी दिली तर चालेल का? सफिशियंट आहे का आपल्या पोटाला? तसंच बॅक्टेरिया जर्म्स किल करण्यासाठी आपल्या बॉडीला जेवढी रिक्वायरमेंट आहे आपल्या सगळे डोसेस कसे ठरतात? तुमचे रिपोर्ट्स, तुमचे वेट, त्याच्या वाईज आपले सगळे डोसेस ठरले जातात. तर माझ्याकडे हे एक्स्ट्रा म्हणून आज हे टोचून दिले चालेल का? नाही. प्रत्येक गोष्टीचं इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे आपल्याला जी मेडिकेशनचा डोस सांगितलाय 1 ग्राम, 2 ग्राम, 0.5 आणि याच्यामध्ये सीसी मध्ये ऑर्डर कधीच टेन्शन नाही करायचं. सीसी मध्ये केलं तरी एमजी मध्ये पाहिजे. आता सरस आपल्याकडे इंजेक्शन फेब्रिक पिडियाट्रिक मध्ये वापरतात. इंजेक्शन फेब्रिक 0.5 सीसी द्या, 0.5 mg 5 सीसी सॉरी 1 सीसी द्या. प्रत्येकाच्या सीसी मध्ये पण कसं असतं, कधी कधी सीसी मध्ये पण हे होऊ शकतं. एमजीचा डोस हा प्रॉपर जातो, कधी कधी फेब्रिक किती ml मध्ये येतं? 3 ml. तर आपल्याकडे प्रत्येक सारे इंजेक्शन असतात की त्याच्यामध्ये एमजी मध्येच प्रॉपर आपल्याला डोस घेणं गरजेचं असतं. 5th फ्लोअरला डॉक्टरांनी जर सीसी मध्ये टाकलं तर सर इथे ब्रॅकेट मध्ये एमजी मध्ये टाकणं कंपल्सरी, ठीक आहे? कारण की आपल्याला त्याच्यावरनं पण मेडिकेशन एरर होतात. त्यामुळे प्रत्येक इंजेक्शनचा डोस खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपल्याला प्रत्येक इंजेक्शनचे युजेस, साईड इफेक्ट, कॉन्ट्राइंडिकेशन, इंडिकेशन सगळं माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे? हा 3 झाले. नंतर 4th वन राईट रूट. हा तिथं 4th ना. कोणकोणत्या रूटने आपण मेडिसिन्स देतो? एकेकाने सांगा. तुम्हाला एक सांग. आयव्ही. ओके. आयएम मीन्स ओके सबक्यू. झालं ना? आयव्ही वरती खूपच प्रेम आहे का? मेडिसिन कोणते टॅबलेट असेल, इंजेक्शन असेल, ओरल सांग मला. गुड. इंट्राडर्मल. अजून सबलिंगुअल. बरोबर. डबल सपोजिटिव्ह होता तरी पेशंट कोणते पहिले हा रूटच आहे ना मग. ओके.
ओके हा एअर ड्रॉप्स असेल तर आपल्याला हा अजून झाला इंट्रोडक्शन आठवीपर्यंत थांब दुसरं आयटी सांगितलं नंतर इंजेक्शन इन्सुलिन सगळ्यात जास्त आपल्याकडे इन्सुलिन देतात कोणत्या रूपने देतात इंजेक्शन इन्सुलिन कोणत्या रूपने देतात सबक्यूज तुमच्याकडे पीडियाट्रिकचे डोसेस सगळ्यांचं आयएम देतात सबक्यूज असतं इंट्राडर्मल असतं हो की नाही पर ओरल असतं पोलिओ कोणत्या रूपने देतात पर ओरल हे आपल्याला माहिती पाहिजे इंट्राकार्डियल असतं इंट्राथिकल असतं भरपूर सारं एनएम पण केलं एनएम मूवीच्या बुक मध्ये आहे असं इकडे असं पाठवलं नाही ह्या साईडच्या पेजवर ठीक आहे नंतर राईट रूट नंतर राईट टाईम कुणी असं येतं का की आज माझा बर्थडे आहे मी आज काही कुणाला मेडिसिन देणार नाही आज मला वेळच नाही असं आहे का ड्युटीवरती आल्यानंतर पेशंटचं मेडिकेशन देणं फर्स्ट प्रायोरिटी असं आपल्या मूडवरती नाही होणार ना आज माझं मूड नाही मेडिसिन द्यायला होईल का जमेल का असं तर आपल्या पेशंटचं वेळेवर मेडिसिन घालणं गरजेचं आहे का दिले असं ओडी बीडी टीडीएस क्यूआयडी पेशंटच्या सिच्युएशन वाईज पेशंटची काय डिसीज कंडिशन आहे बऱ्याचदा जस्ट एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण नेबुलायझेशन देतो पेशंटला ज्याला कफ वगैरे बच्चूंमध्ये जास्त देतो पिडियाट्रिकमध्ये काही ना बीडी मध्ये असतं काही ना ओडी मध्ये असतं त्यांना क्यूआयडी असतं त्यांचं कफ सिक्रेशन्स किती आहे त्यांना क्रेप्स किती आहेत किती सिक्रेशन्स वाटतात त्याच्या वेळेस आपण त्यांना पेशंटला नेबुलायझेशन देतो ज्याला क्यूआयडी आहे टीडीएस आहे जर आपल्याला नाही बाळ सारखं रडतंय मी देणार नाही बाळ नुसतंच रडतंय हे रिझन व्हॅलिड आहे का जिथं तुम्हाला जर तुम्ही त्याला नेबुलायझेशन दिलंच नाही तर ते कफ सिक्रेट कसं बाहेर पडणार कसं जे साधं एक्झाम्पल त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी आपला जो टाइम दिलाय टाइम मध्ये ओडी बीडी अजून काय क्यूआयडी वन्स अ वीक असतो एचएस असतो एसओएस असतो अशा बऱ्याच अल्टरनेट डे असतं बरं प्रत्येक डिसाईड असते हे वेन्सडेला जायचं सॅटर्डेला जायचं असं तुमच्या डिसाईड केलेलं असतं त्यामुळे आपल्याला जे काही फ्रिक्वेन्सी सांगितलेली आहे ओडी बीडी टीडीएस क्यूआयडी एसओएस त्याचं सगळ्यांची मिनिंग माहिती पाहिजे ओडी मीन्स एकदा बीडी मीन्स दोनदा मीन्स त्याच्यामध्ये ड्युरेशन किती येतं मग 12 आवर्स टीडीएस 8 आवर किती आवर्सचा आपला दिवस असते 24 तासाचा असतो म्हणजे दिवसातून 3 वेळा येईल क्यूआयडी 4 आवर्स 6 आवर्स ओके एचएस मीन्स संध्याकाळी रात्री झोपताना म्हणजे आठवड्यातून एकदा बऱ्याचदा पेशंटची प्रिस्क्रिप्शन मध्ये असतं की टॅबलेट पॅरासिटामॉल एसओएस तिथे मराठीतून आपण मेन्शन करतो ताप आल्यास कणकणी वाटल्यास म्हणजे पेशंटला ज्या लँग्वेज मध्ये कम्फर्टेबल असेल ज्या लँग्वेज मध्ये कळतं त्या लँग्वेज मध्ये आपल्याला डिस्चार्ज कार्डला आपण मेन्शन करून देतो त्याच्यासाठी आपल्याला हे कळणं गरजेचं आहे ठीक आहे समजलं राईट टाईम त्यानंतर राईट डॉक्युमेंटेशन हे आपण म्हणले काही राईट समजले कोणता फर्स्ट वन राईट पेशंट राईट मेडिकेशन समजलं डोक्यात राहील सगळ्यांना तुम्ही शिकवायचं म्हणजे फक्त एक्झाम्पल द्यायचं इम्पॉर्टन्स कळलं तर ह्याची माहिती शिकलं आणि आपल्या ड्रग चार्टवरती डिरेक्टली आपला ड्रग चार्ट कसा आहे आपल्या ड्रग चार्टवरती इथे पेशंटचं लेबल आहे पेशंटचं लेबल बरोबर इथे त्याचा डायग्नोसिस तो इथे काय असतं मेडिकेशन ऑर्डर आहे मेडिकेशन म्हणजे राईट पेशंट राईट मेडिकेशनची ऑर्डर आपण अशी करतो इंजेक्शन मोनोसेल 1 ग्राम IV BD ओके ह्या ऑर्डर मध्ये आपले 5 राईट्स होतात राईट पेशंट राईट मेडिकेशन राईट डोस राईट रूट आणि राईट टाइम फ्रिक्वेन्सी वेगळं काय पाठ करायची गरज आहे मला तरी नाही वाटत सगळं आपल्या चार्टवरती मेन्शन आहे त्याच्यावरच सगळे राईट्स येतात आता रिमेनिंग कोणकोणते राहिले राईट डॉक्युमेंटेशन
राईट असेसमेंट, राईट एज्युकेशन, राईट टू रिफ्यूज आणि राईट टू वेट. हे रिमेनिंग 5 आपण मंडेला घेऊया. समजतंय सगळ्यांना की बोर वाटतंय? डोक्यात जातंय का? असं जातंय? असं जाऊन नाही द्यायचं, त्याला थांबवायचं. ठीक आहे, चलो. सांगितलं ना.